आरुष, अर्धी की मोबाईल 2 तास झाला मोबाईल मध्ये गेम खेळायलास. तुम्हाला फोन करायचाय म्हणाले ते बी द्यायला गेलास तू. तुझं तर काय असते की मम्मी, थोडा वेळ मोबाईल घेतला की लगेच म्हणतीस 1 तास झाला 2 तास झाला. एक तर मला मोबाईल घेऊन द्यायनस आणि हे घेतला तर ह्याला प्रॉब्लेम होतोय तुला. माझ्या जवळजवळ सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे, त्यांच्या घरचे काय येडे आहेत का त्यांना मोबाईल घेऊन द्यायला. धरतो या मोबाईल, असा डबकाच आहे. आरुष, 1 मिनिट थांब रे. काय रे मामा? ही कुठली पद्धत आहे आईला बोलायची? तिनं फक्त मोबाईल मागितला होता तुला तुला एवढा का राग आला? तुमच्या पिढीचा हेच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नाते कळत नाहीत, तुम्हाला आई बाप कळत नाहीत. तुमचे काम झाले म्हणजे बस झालं. आणि काय म्हणला, माझ्या जवळजवळ सगळ्या मित्राकडे मोबाईल आहे. अरे त्या मित्राचे आई बाप पैशावाले असतील. हा, जरा परिस्थिती बघ ना आपल्या घरची, कसं आपल्याला लहान मोठं केलंय. हा, तुझा मामा आहे मी, तुझ्या आई वडिलाचं स्ट्रगल मी लय दिवसापासून बघायला लागलोय. हा, अरे ते गरीब आहे, तू नाही तर कोण समजून घेणार आहे? मामा सॉरी बर का, जरा चुकलंच माझं. अरे मला सॉरी बोलून काय फायदा आहे? जिचं मन दुखवलंस तिला सॉरी म्हण. मम्मी, आलास का? सॉरी म्हणायला असशील ना. वाईट वाटलं असन तुला. तू चांगला आहेस रे, तुझी काय चूक नाही. तुला तुझा दळभद्री मामा बिघडून टाकायलाय. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. स्वतः बी बेरोजगार आहे आणि दुसऱ्याला बिघडून टाकायला लागलाय. कुणाचा नाही.